चला तर मग झटपट एक पदार्थ तयार करूया। चपाती लाटून घ्या आणि त्याला तेल लावा। तेल लावून घेतल्यानंतर त्याला मसाला, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर टाकून छान लाटून घ्या। आता ह्याला छानपैकी हाताने पसरून घ्या। हा पदार्थ तुम्हाला नाश्ता म्हणून खाता येईल। खूप सोपा आहे। आता ह्या चपातीचे सरळ उभे काप करा, जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहेत तसे। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आता या चपातीचे काप केलेले आहेत तर गोल करून घ्या। त्याचा उंडा बनवा आणि लाटून घ्या। गोल पद्धतीने गोळा केल्यानंतर छान अशी पोळी लाटून घ्या। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या पदार्थाला खूप कमी जिन्नस लागतात आणि पटकन होतो। खाण्यासाठी एकदम खमंग आहे। आता या चपातीला छानपैकी लाटून घ्या। तव्यावर टाकून खमंग भाजून घ्या। माझा पदार्थ आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा। मी तुम्हाला असेच नवीन नवीन पदार्थ दाखवत जाईन। तुम्ही त्याला चांगला प्रतिसाद द्या। आता हा चपाती पराठा आपण तव्यावर टाकू। याला तेल किंवा तुपाने छान खमंग भाजून घ्या। दोन्हीकडे छान तूप लावून परतून घेतला की नंतर सॉस बरोबर आपण खाऊ शकतो। चटपट असल्यामुळे मुलांनाही आवडेल असाच हा पदार्थ किती खरपूस झाला आहे तुम्ही बघू शकता। माझ्या घरात तर सर्वांनाच आवडला। तुमच्या घरी सुद्धा आवडला का हे मला नक्की सांगा। आतमध्ये किती लेयर पडलेले आहेत पहा, खूप छान। शेवटपर्यंत थांबल्यासाठी धन्यवाद। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात। धन्यवाद। नवीन व्हिडिओ पाहेपर्यंत